नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. राजेवाडीमध्ये जगताप करून एक शेतकरी महिला, मजुरी करणारी महिला, तिचा नवरा पिकअपवर ड्रायव्हर आहे. 10वीतला पोरगा, परीक्षा चालू आहे आणि परीक्षा चालू असताना या सोपानदेव हॉस्पिटलला होले, डॉक्टर होले त्यांच्याकडे ॲडमिट होता. तिचा असा रात्री फोन आला, रडायला लागली. मुलं डायरेक्ट मला फोन करतात त्या महिला की बापू माझा मुलगा 10वीला आहे आणि छातीत पू झालाय त्याच्या आणि अर्धा लिटर पू काढलाय, पण तरी खूप वाईट अवस्था आहे आणि डॉक्टर बोलताय तिथून घेऊन जा. काय करू मी, जाईल माझा पोरगा. मी डॉक्टर दळवीनं सांगितलं तुम्ही ताबडतोब सोपानदेव हॉस्पिटल डॉक्टर होलेंशी बोला. आणि वस्तुस्थिती तीच होती की अर्धा लिटर पू काढून सुद्धा आणखी 1.5 लिटर होता आणि तो वाचण्याची काही शक्यता नव्हती. रात्रीच्या रात्रीत मी एकनाथ पवार डीन ससूनचे त्यांना उठवलं आणि अशी केस आहे, 10वीचा पोरगा आहे, त्याला आपल्याला हे करायचं. त्या भल्या माणसाने सुद्धा डीनने न्यूरोलॉजिस्ट पासून सगळे कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, चेस्टचे एक्सपर्ट सगळे डॉक्टर जमा केले. 1 तासात तो तिथे पोहोचला. 5-7 दिवस त्याची ट्रीटमेंट केली. पोरगं वाचलं. बोरावकेंच्या मी घरी गेलो होतो, येता येता त्यांच्याही घरी गेलो. शेतात पत्र्याचं घर आहे, खरोखर मजूर नाही. याला का म्हणतात, याला कुटुंब प्रमुख म्हणतात. आमदार हे पद हे कॉन्स्टिट्यूशनल पद आहे, पण त्या पदाचा खरा अर्थ कुटुंब प्रमुख आहात तुम्ही तालुक्याचे. गोरगरिबांचा कुठेही रात्री कोणी फोन, मला होतं ना कुठे ऍक्सिडेंट झाला तर पहिला फोन पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी मला फोन असतो. मग रात्री 2 वाजो किंवा 3 आणि ती व्यवस्था मी सगळी करतो. म्हणून ज्या पद्धतीने मी काम करतोय त्याच पद्धतीने काम करणारी पुढची पिढी मी किती वर्ष जगणार आहे. माझ्या घरचे ताई असेल काय असेल, पण तरी पुढची अशी डेडिकेटेड समर्पित भावनेने लोकांची सेवा करणारी पिढी तयार झाली पाहिजे. याच्यासाठी जिल्हा परिषद तालुका पंचायतमध्ये चांगली माणसं निवडून दिली पाहिजेत. याच्या अगोदरचं राजकारण पंचायत समितीतलं बदल्या बुदल्या काय काय चालायचे ते सगळं आपण पाहिलेलं आहे. कोण काय ॲडव्हान्टेज घ्यायचा, कोण काय ॲडव्हान्टेज घ्यायचा, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आज तो प्रकार कुठेही ठेवलेला नाही. मी पंचायत समिती जरी माझ्याकडे होती तरी लोकल लोकांना मी ट्रेन करून हे केलं. मी स्वतः जायचो नाही. तिथल्या अधिकाऱ्यांवर प्रेशर नाही आला पाहिजे. त्यांना येणे, त्यांना स्वायत्तता देऊन जे मेंबर होते त्या मेंबरला ट्रेनिंग देऊन आपण चांगलं काम चालू. आणि म्हणून त्या निवडणुका आता 3 दिवस तर काही प्रचार, दादा गेल्यानंतर खूप हानी झाली, राज्याची हानी झाली आहे. तुम्हाला सांगतो, लोकांना वाटते दादांची आणि बापूंची दुश्मनी होती. नाही, त्यांनी शब्द पाळला होता. पुण्यातल्या सभेत बोलले होते, आज तक दादा आणि विजय शिवतारेने दादांची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती बघा. खरोखर कामाचा माणूस. क्रिएशन्स आणि लोकांच्या जीवनात रिलीफ कसा मिळायचा याच्यासाठी काम करणार माणूस. राज्याची मोठी हानी झाली म्हणून गेले 3-4 दिवस तर सगळं बँड बाजा सगळं बंद. लोकांशी चर्चा करणे, लोकांशी बोलणे. राष्ट्रवादींनी काय निर्णय घेतले ते त्यांचे घेतले असतील, पण आम्ही स्वयंस्फूर्तीने की लोकांपर्यंत जा, आपली बाजू मांडा, विकासाची बाजू मांडा. विजय शिवतारे हेड आहे, इथे आता कोण हेड आहे, कोण आहे काँग्रेस. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांशी मी बोलू शकतो, काही करू शकतो. इथे बाकीचं कोणाचं काय, इथले काय इश्यूज तुम्ही नेणार आहात. आणि ती भाजपची सिस्टम आहे मोठी, त्या सिस्टीममधून जावं लागतं. तिथे काय कोणाचं काही नाही. काँग्रेसचं तर नाम हात घेऊन उभा आहे, तुटलेला मरगळलेला हात घेऊन. काय कोण लोकांमध्ये यांना निवडून दिलं तर काय काम होणार. बापू इथे 24 तास बसलेला आहे. राज्याच्या पहिल्या 10 नेत्यांमध्ये बापूला स्थान मिळालंय. अख्ख्या महाराष्ट्रभरात पुरंदर म्हणजे विजय शिवतारे, विजय शिवतारे म्हणजे पुरंदर. समीकरण आहे. एवढी प्रचंड मोठी कामं आहेत, एअरपोर्ट पासून सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटते लोक, पण झालंय. म्हणून मी बोलतो की तो माझा मोठेपणा नव्हे. माझ्या पाठीमागे मी जी लोकांसाठी तळमळ जी होती त्या तळमळीतून हे सगळं घडत गेलं.
आणि एकदा ते उभं राहिल्यानंतर त्याच्यातून गाडी पळत राहील. ती महाराष्ट्रात नंबर 1ला ही महानगरपालिका, नवीन पुणे महानगरपालिका आणि पुरंदर होणार. शेतकरी प्रचंड पैसे, आज तुम्ही टेकवडी, बेलसर हा सगळा भाग जो पाहिला, त्या भागातून सगळे जी भाजीपाला जातोय तो 50% भाजीपाला खाली आपला जातोय. आठवड्याला 30-30, 40-40 हजार रुपये शेतकऱ्याला मिळते. सासवडच्या आजूबाजूचे जेवढे बरोकेमळा वगैरे सगळे 27 सिमेंट बंधारे बी बांधले, पाणी अडवलं, ओढ्यातून होऊन जाणार, कल्याण झालंय त्यांचं. तेही सांगतात किंवा आम्हाला माळवदाच्या आठवड्याला दादा 20-20 हजार रुपये येतात. हा आनंद आहे, हे समाधान आहे. 275 वर्षानंतर अहिल्यादेवी होळकरानंतर या मल्हारी मतदानाचं काम विकास आराखडा करण्याची संधी ही पुरंदरला आणि विजय बापूला मिळाली. हे भाग्य आहे. हे तुम्ही डेडिकेशनने जेव्हा काम करता ना त्यावेळेस मिळत असते. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की मी शक्यतो कोणा टीका नाही, काही नाही. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांनीच आहे, कुठेच टीका करायची नाही. लोकांना सगळं कळते, पण तरी समाजापर्यंत जावे की पैशाच्या जीवावर फक्त निवडणुका लढवायला आलेली बाजारी माणसं ही चालणार नाही. त्यामुळे सावध, मतदार राजापर्यंत पोहोचलं पाहिजे. मतदार राजापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. बरोबर काम करतात. एवढं आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काय काम केलंय पुरंदरच्या जनतेने, स्वाभिमानी जनतेने. एका बाजूला राजकारणाचा बाजार सगळा मांडलेला असतात, दुसऱ्या बाजूने एवढ्या ताकदीने सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी यांनी परफेक्ट मतदान केलं. आता तेच जिल्हा परिषद पंचायत समितीला व्हावं अशी सगळ्यांना विनंती आहे. कारण ही मोठी कामं आहेत ना, त्या कामाला खाली शिलेदार जर मला बरोबर असतील तर थोडा लोड माझा कमी होईल. करणार मीच आहे, पण तरी थोडा लोड त्याच्यावर लक्ष ठेवणे, काय करणे. जिल्हा परिषद सदस्य चांगला असेल, एखादा मोठा 100 कोटीचा रस्ता दिलाय तर ते निदान बघेल तरी तो. पंचायत समितीला व्हावं अशी सगळ्यांना विनंती आहे. कारण ही मोठी कामं आहेत ना, त्या कामाला खाली शिलेदार जर मला बरोबर असतील तर थोडा लोड माझा कमी. करणार मीच आहे, पण तरी थोडा लोड त्याच्यावर लक्ष ठेवणे, काय करणे. जिल्हा परिषद सदस्य चांगला असेल, एखादा मोठा 100 कोटीचा रस्ता दिलाय तर ते निदान बघेल तरी तो की त्याचं काम व्यवस्थित होत आहे की नाही, काय होतं. त्यामुळे प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी खालची मंडळी सुद्धा जर नेटवर्क असेल तर त्याचा खूप मोठा फायदा होईल, तालुक्यासाठी फायदा होईल. बऱ्याच सारी गोष्टी कळतात तुम्हाला. जर पुरंदर उपसा असेल, पुरंदर उपसाचं पाणी काही कमी पडलं, काय झालं, पंप खराब, माझ्यापर्यंत तो माझा तिथला माणूस शरद यादव लगेच पोहोचेल. मनोज कुंजीर चालवतो तो पोहोचेल की बापू हे करायचंय. मला काय 2 फोन करायचे चीफ इंजिनियर पासून, अगदी गरज पडली तर राज्याच्या प्रमुख सेक्रेटरींना फोन करायचा. त्यामुळे हालचाली अति वेगाने होतात. आणि असं जर नॉर्मली जे सरकारचं काम हे शांतपणे चालते, ते निश्चितपणे जर ही नेटवर्क व्यवस्थित असेल तर प्रॉम्प्ट होते, युद्ध पातळीवर होत असते, लोकांना अडचणी येते. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पुरंदरच्या संपूर्ण स्वाभिमानी जनतेला मी आव्हान करतो, लाडक्या बहिणींना आव्हान करतो. लाडक्या बहिणी मला सांगा ना, वर्षाला 46,000 कोटी राज्याच्या बजेटमधून लागतायत. त्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये छोटे वाटते, पण वर्षाला किती जात आहेत? 46,000 कोटी. एकनाथराव शिंदे अनाथांचा नाथ हे जर मुख्यमंत्री झाले नसते, मला वाटते कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी एवढी डेअरिंग केली नसती 46,000 कोटी द्यायची. अरे तो भाऊ तुमचा दर महिन्याला 1,500 रुपये तुमच्याकडे देतोय ना, कोणतरी काल बाजार गुंगे येतोय आणि एक साडी देतो 200 रुपयाची आणि 2,000 रुपये देतो. करायचं काय? दर महिन्याला स्वाभिमानाने जगायची संपूर्ण व्यवस्था शिवसेनेने आणि एकनाथराव शिंदेने केलंय. त्यांच्या शिलेदारांना द्या ना निवडून, आम्ही बसलोय. आणि म्हणून मला त्या लाडक्या बहिणीपासून सगळ्यांना आवाहन करायचंय. शिंदे साहेबांनी डिक्लेअर केलंय, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. डेडिकेशन आहे. सर्वसामान्य घरातला पोरगाही मुख्यमंत्री झालाय. त्या कोयनेच्या धरणात बाधित झालेला माणूस पोट भरायला ठाण्याला जातो, रिक्षा चालवतो, एकनाथ शिंदेच्या संपर्कात येतो, नगरसेवक बनतो, आमदार बनतो, मंत्री बनतो आणि मुख्यमंत्री बनतो.
रिक्षा चालक टू शेतकरी टू रिक्षा चालक, रिक्षा चालक टू मुख्यमंत्री म्हणून प्रस्थापितांच्या पोटात दुखते. आला एक सर्वसामान्य घरातला माणूस आपला बॉस झाला, मुख्यमंत्री झाला. म्हणून सर्वसामान्यांना मतदान करावं जेणेकरून आपलं सगळ्यांचं भलं होईल, कल्याण होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, चीफ सेक्रेटरी असतील, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असतील, यांच्याशी थेट संबंध बापूंचे आहेत. एक माजी मंत्री म्हणून आणि एक आक्रमक चेहरा शिवसेनेचा म्हणून या राज्यातील पहिल्या 10 क्रमांकाच्या नेत्यामध्ये बापूंचा समावेश होतो. या संधीचं सोनं करण्यासाठी पुरंदरमधील भारतीय जनता पक्ष, पुरंदरमधील जनतेनं शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावे. हे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिलेले आहेत आणि हे उमेदवार खऱ्या अर्थानं विकासाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणार आहेत. अशा प्रकारचा आत्मविश्वास विजय बापू शिवतारे यांनी केलेला आहे. शिवसेनेच्या चिन्हावर जे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना विजयी करा. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हे कार्यक्षमपणे काम करतील आणि सामान्य कुटुंबातील उमेदवार धनुष्यवान मी विसरलो बोलायचं. धनुष्यबाण या चिन्हावरील उमेदवारांना बहुसंख्य प्रचंड बहुमताने विजयी करा, अशा प्रकारचं आव्हान बापूंनी या ठिकाणी केलेलं आहे. पुरंदरचा विकास हेच विजन ठेवून मतदारांनी या निवडणुकीत मला मतदान शिवसेनेला करावं, अशा प्रकारचं कळकळीचं आव्हान विजय बापूंनी केलेलं आहे.